नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जी के वायसुधीर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 12 मेच्या चालू घडामोडी घेऊन आलेलो आहेत. मित्रांनो, येणाऱ्या सर्वच परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आज आपण घेऊन आलेलो आहेत. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळतील. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्या राज्य सरकारने समान नागरी संहिता म्हणजे UCC लागू करण्यासाठी उच्चस्तरीय समितीला मंजुरी दिलेली आहे? मित्रांनो, असं कोणतं राज्य ठरलं आहे की त्यांनी समान नागरी कायदा लागू करण्यासाठी समितीला मंजुरी दिलेली आहे? मित्रांनो, तर आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. उत्तराखंड या राज्य सरकारने समान नागरी संहिता लागू करण्यासाठी उच्चस्तरीय समितीला मंजुरी देण्यात आलेली मित्र 2026मध्ये. कारण की उत्तराखंड हे एक समान नागरी संहिता लागू करण्याच्या दिशेने पाऊल उचलणारे पहिले राज्य ठरलेले आहे. मित्रांनो, त्यासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन केलेली आहे. मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर येईल मित्रांनो. कारण की उत्तराखंड असं एकमेव राज्य ठरलेलं आहे मित्रांनो, त्यांनी समान नागरी कायदा लागू करण्यासाठी उच्चस्तरीय समितीला मंजुरी देण्यात आलेली. मित्रांनो, आपला मित्रांनो दुसरा, हार्वर्ड फाउंडेशन मेडल ऑफ ऑनर अवॉर्ड 2026चा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? मित्रांनो, तर मित्रांनो, जो काही हार्वर्ड फाउंडेशन मेडल ऑफ ऑनरचा 2026चा प्रदान कोणाला करण्यात आला आहे? मित्रांनो, जो काही पुरस्कार देण्यात येतो मित्रांनो, तर आपला ऑप्शन नंबर ए योग्य उत्तर होईल. सुयशी गुप्ता यांना हार्वर्ड फाउंडेशन मेडल ऑफ ऑनर अवॉर्ड 2026चा प्रदान करण्यात आलेला आहे. मित्रांनो, कारण की सुयशी गुप्ता यांना सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानासाठी हा जो काही पुरस्कार देण्यात येतो मित्रांनो, समाज आणि शैक्षणिक क्षेत्रासाठी दिला जातो. मित्रांनो, हार्वर्ड फाउंडेशन मेडल ऑफ ऑनर पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर ए योग्य उत्तर होईल. मित्रांनो, प्रश्न आपला पुढचा तिसरा, भारताच्या पश्चिम विशेष आर्थिक क्षेत्रासाठी सागरी निगराणी जहाजाचे नाव काय आहे? मित्रांनो, भारताच्या जे काही पश्चिम विशेष आर्थिक क्षेत्रासाठी जे काही सागरी निगराणी जहाजाचे नाव काय आहे? मित्रांनो, तर आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. कारण की INS ध्रुव असं भारताच्या पश्चिम विशेष आर्थिक क्षेत्रासाठी सागरी निगराणीचे जहाजाचं नाव INS ध्रुव असं आहे. मित्रांनो, कारण की INS ध्रुव हे अत्याधुनिक सागरी निगराणी जहाज असून ते भारताच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. मित्रांनो, प्रश्न आपला पुढचा चौथा, कारण की 2026मध्ये होणाऱ्या ब्रिक्स परराष्ट्र मंत्रालयाच्या बैठकीचे यजमानपद कोणता देश भूषवेल? मित्रांनो, 2026मध्ये जे की ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्याची जी काही बैठकाचं होणार आहे मित्रांनो, त्याचे यजमानपद कोणता देश भूषवेल? तर मित्रांनो, आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. कारण की भारत हा देश 2026मध्ये ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्याच्या बैठकीचे यजमानपद देश भूषविणार आहे. मित्रांनो, कारण की 2026मध्ये ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्याच्या बैठकीचे आयोजन हे भारतात करण्यात येणार आहे. मित्रांनो, म्हणून त्या बैठकीचे यजमानपद हे भारताकडे आलेलं आहे. मित्रांनो, म्हणून आपलं ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा पाचवा, GE एरोस्पेस ही कोणत्या देशाची कंपनी आहे? मित्रांनो, एरोस्पेस GE ही कोणत्या देशाची कंपनी आहे? मित्रांनो, तर मित्रांनो, आपलं ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. अमेरिका या देशाची GE
एरोस्पेस ही कंपनी आहे मित्रांनो. कारण की GE एरोस्पेस ही अमेरिकेची कंपनी असून ती भारतात F-404 हे इंजन निर्मितीसाठी सहकार्य करणार आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. कारण की जे काही भारतात इंजन बनवलं जाणार आहे F-404 इंजन निर्मितीसाठी जे काही GE एरोस्पेस ही कंपनी भारताला सहकार्य करणार आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा 6वा. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची म्हणजे CAPF उच्चस्तरीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे मित्रांनो. तर मित्रांनो जे काही केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची उच्चस्तरीय CAPFची उच्चस्तरीय परिषद आता 2026मध्ये कुठे आयोजित करण्यात आली आहे मित्रांनो. तर आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. नवी दिल्ली या ठिकाणी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची म्हणजे CAPF उच्चस्तरीय परिषद नवी दिल्लीला होणार आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. कारण की भारतामध्ये प्रथमच CAPFची उच्चस्तरीय परिषद नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेली मित्रांनो 2026मध्ये. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 7वा. आशियातील सर्वात लांब मल्टी लेवल बोगदा कोठे बांधण्यात आलेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो आशियातील सर्वात लांब मल्टी लेवल बोगदा 2026मध्ये कुठे बांधण्यात आलेला आहे मित्रांनो. तर आपलं ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. कारण की दिल्ली डेहराडून ते एक्सप्रेस वे हे आशियातील सर्वात लांब मल्टी लेवल बोगदा 2026मध्ये त्याचं काम पूर्ण झालेलं आहे मित्रांनो. तर म्हणून आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. कारण की हा जो काही बोगदा आहे मित्रांनो दिल्ली डेहराडून एक्सप्रेस वेवर सुमारे 12 किलोमीटर लांबीचा आशियातील सर्वात मोठा मल्टी लेवल बोगदा बांधण्यात आलेला आहे मित्रांनो. तर किती किलोमीटरचा, तर 12 किलोमीटरचा आहे मित्रांनो हा बोगदा. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा 8वा. 2026 आर्थिक वर्षात भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार कोणता देश बनलेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो जे काही 2026चा आर्थिक वर्षात जो काही भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार कोणता देश बनलेला आहे मित्रांनो 2026मध्ये. तर आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. कारण की चीन हा देश 2026मध्ये आर्थिक वर्षात भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदारी देश बनलेला आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. कारण की 2026चा आर्थिक वर्षात चीन हा भारताचा सर्वात मोठा व्यापार झालेला आहे मित्रांनो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल मित्रांनो. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चला तर आपला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. भारतीय नौदलाच्या द्वैवार्षिक कमांड परिषदेचे पहिले आवर्तन कोठे आयोजित करण्यात आलेले आहे मित्रांनो. तर मित्रांनो जे काही भारतीय नौदलाच्या द्वैवार्षिक कमांडचं परिषदेचं पहिलं आवर्तन मित्रांनो नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे मित्रांनो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर डी योग्य उत्तर होईल. कारण की जे काही भारतीय नौदलाचं द्वैवार्षिक कमांड परिषद आत्ता पहिले आवर्तन मित्रांनो नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे मित्रांनो 2026मध्ये आणि झालेलं आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर डी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा मित्रांनो 10वा. विशू सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो. IMP क्वेश्चन आहे मित्रांनो. आत्ताच क्वेश्चन येऊन गेलेला आहे मित्रांनो. हा विशू सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो. तर मित्रांनो आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. केरळ या राज्यामध्ये विशू सण दरवर्षी साजरा केला जातो मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हा योग्य उत्तर आहे. कारण की हा जो काही 9 वर्षासाठी
हा सण साजरा केला जातो, कारण की विशू हा केरळ राज्यातील एक प्रमुख सण असून तो नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साजरा केला जातो मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल, कारण की केरळ हा चंदनासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे मित्रांनो, केरळ. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल मित्रांनो. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच प्रश्न आपण दररोज आपल्या चॅनलवर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते मित्रांनो, जे की अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत मित्रांनो. आणि आपला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करा मित्रांनो.